काय बोलता, कसे आहात सगळे? मी तुमचा मित्र अमय पातले. मी आत्ताच जस्ट निघालो आहे कामावर जायला. थोडासा लेट झालेला आहे, बाबूला बघायचं पण होतं कारण की ती थोडं काम करत होती, बायको ती पण आता निघेल थोड्या वेळात. आणि आता जरा आहे ते असं दिसतं आहे की पाऊस पडणार आहे, म्हणजे झिरीमिरी पडतोच आहे पाऊस. लिटरली बघायला गेलात तर इथे वरती ढगं पण आहेत, दिसतील की नाही दिसतील माहीत नाही, पण पूर्ण काळोख करून ठेवलेला आहे, मळबट आलेला आहे लिटरली. तर सो बघूया आता पाऊस पडतो की नाही पडतो. पाऊस पडला तर मोस्ट ऑफ जास्ती गरम होणार, जास्तीच काहीतरी गरम होणार. तर मग नाहीच पडलेला बेटर होईल, पण तो तरी दिसतो आहे काळोख करून ठेवलेला आहे, तर पाऊस पाडण्याची शक्यता जास्ती आहे. आता बघूया काय. आणि आता मी पण इथून चालत जाईन. बस भेटेल का? मे बी बस असेल तर बरंच आहे, बसनीच जाईन. एसीतनं तरी जायला भेटेल कारण की जाम गरम पण होतं आहे. म्हणजे असे क्लायमेट्स असे चेंज होतात ना, तर खूप इश्यू होतो, खूप म्हणजे खूप इश्यू होतो. हेल्थवरती पण इश्यू होतो. माणूस थकलेला असतो, त्याच्यात अजून गरम म्हणजे तो माणूस वेडाच होईल, लिटरली वेडा. मग आता काय, नाही तर हाय बस स्टॉपची इथे पोचतो आहे मी. तुमच्याशी डायरेक्ट भांडूप स्टेशनला बोलतो. बाय बाय. एवढी गर्दी होती काय बोलता. माणसांना चढायची गर्दी असते, अर्ध्यांना उतरायची गर्दी असते. अर्धी तर रिटर्न हे करून चालतं. म्हटलं मला दाखवतो मी उतरण्याची गर्दी. चल ऐसा बीच में नहीं रुकने का, गिर जाओगे. डेंजर. ठाण्याची नॉर्मल गर्दी. जर तुम्ही ठाण्यावरनं परत रिटर्न CSTला जात असाल तर जाम गर्दी भेटते. अर्धा पब्लिक तर लिटरली तिथे ठाणा ट्रेनमध्ये का चढतो माणूस, मुलुंडवरनं आणि भांडूपवरनं अर्ध्यानं बसून जायचं असतं. ठाण्यापर्यंत काय ट्रेन जराशी खाली होते, मस्त आरामात बसून जायला भेटतं. पब्लिक अर्धा रिटर्न मारून परत जातो. बघायला गेलं तर नेहमीच तुम्हाला गर्दी दिसेल. ट्रेन आलेला नाही अजून. मी ट्रेन 10:08च्या प्लॅटफॉर्मवरती उतरतो कारण की इथे जरा ह्या साईडनी गर्दी कमी असते. पण तुम्ही त्या साईडला बघितलात 9 नंबर आणि या साईडचा 10 नंबर गर्दी मजबूत. आता ट्रेन येईल थोड्या वेळात, गर्दी बघाल तर भाई चढायला पण भेटत नाही, उतरायला पण भेटत नाही. सेम कंडिशन फॉर ठाणा टू CST. आणि ठाणा ट्रेन असेल तर मग माणसं बघतच नाहीत, आतमध्ये चढून घुसायचं आणि बसायचं, हाच विचार डोक्यात ठेवतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गर्दी म्हणजे लिटरली एवढी गर्दी असते की माणसाला उभं राहायला जागा नसते. आता त्या साईडला ट्रेन आलेली आहे, आता पब्लिक असा येण्यासारखा चढेल जशी काय लास्टची ट्रेन आहे, सगळ्यांना लवकर पोचायचं असतं. माझा विचार तोच चालू आहे की बघूया आता स्कूटी घ्यायचा की जो लवकरात लवकर पोचतो तोच बेटर. म्हणजे आपली स्वतःची असेल तर आरामात आपल्या इथून शॉर्टकट आहे,
ऐरवली टोल नाका तो क्रॉस केला की लगेच माझ्या कंपनी येते 2 मिनटावर. म्हणजे लिटरली बघाल तर मी अर्ध्या पाऊण तासात तरी आरामात ऐरवलीत पोहोचू. पण ट्रेननी जातोच जातो अर्धा पाऊण तास. म्हणजे इथून ठाण्यावरनं दुसरी ट्रेन ऐरवलीसाठी. गर्दी बघा. जे लिटरली तुम्ही बघाल ना एवढी गर्दी त्या साईडून उतरणारे जे ठाण्याला येणारे काम करणारे ती, प्लस इथून जाऊन ऐरवली त्याच्यानंतर रबाले, नंतर अजून काय घनसवली या साईडला काम करणारे मजबूत गर्दी भेटणार ऑलवेज. जसे ऐरवलीत बोलतो. बाय बाय मित्रांनो, मी पोचलो आहे ऐरवलीत. इथे बघा, इथे तर पूर्ण कडक ऊन आहे. पण आमच्या इथे लिटरली मळबटचा हे झालेला पाऊस पडत होता. म्हणजे छोटे छोटे हे पडत होते, रिमझिम रिमझिम पाऊस टाईप होता. आणि इथे बघा पूर्ण कडक ऊन. काही होऊ शकतं, काही म्हणजे काही. कसंही वातावरण चेंज होऊ शकतं. या साईडला ऊन आहे, तिकडे पावसाचं हे होतं. आता माहीत नाही ते काय, आता भांडूपमध्ये काय सीन असेल अजून तरी तर हे नाही. बट मी जेव्हा निघालो तेव्हा बघायला पाहिजे होतं. पूर्ण काळोख करून ठेवलेला पाऊस पडत होता. लिटरली रिमझिम. थंडा खाऊन खोकला झालेला आहे मजबूतवाला. तर मी आता जातो बस स्टॉपला. तिथे बस आमची थांबते. बस पकडूया. मी तुम्हाला डायरेक्ट जॉबच्या इथे बोलतो. बाय. जस्ट उतरलो आहे बसमधून. ऑफिसच्या गेटच्या इथे आहे. 2 मिनटात पोहोचेन आतमध्ये. इथे पण तेच, गरमी खूप आहे, ऊन पण खूप आहे. आंघोळ झाली आहे, लिटरली आंघोळ झाली आहे. म्हणजे तुम्ही काय बोलाल. त्या बसमध्ये पण गरमी, त्या ट्रेनमध्ये पण गरमी, गर्दीच गर्दी. आता बघूया आजचा दिवस कसा जातो. सांगेनच तुम्हाला नंतर मी सुटल्याच्या नंतर. आणखी मोस्ट ऑफ ब्रेक आम्हाला कमी असतो. तर तो ब्रेक कवर करण्यात जास्ती वेळ घेत नाही. तो 1 तासाचा ब्रेक असतो. तो कंप्लीट करण्यासाठी जास्ती वेळ घेत नाही. पूर्ण म्हणजे तसं 15 मिनटाचा ब्रेक सकाळी, अर्धा तासाचा ब्रेक लंचमध्ये, आणि नंतर परत एक टी ब्रेक होतो 15 मिनटाचा. तर असे टोटल 1 तासाचा ब्रेक असतो. तर बघूया आजचा दिवस कसा तो, आजची बुकिंग होते का सगळं चेक करेन मी. नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. पोचलो आहे, लवकर तुमच्या इथे आहे. मी आतमध्ये जाईन. मी नंतर बोलतो तुमच्याशी ब्रेकला किंवा सुटल्याच्या नंतर. मोस्ट ऑफ ब्रेक कमी असतो, तर सो ब्रेकमध्ये न बोलता येणार. सुटल्यावरच तुमच्याशी बोलतो. बाय बाय. मी आता निघालो आहे. जस्ट लेट झाला आहे थोडा, अर्धा तास लेट झालो आहे मला. तर लिटरली मी आता निघालो आहे. मग या बसची लाईन नाही तेवढी, तर बसनीच जाईन मी मोस्ट ऑफ. आता अजून एक बस आहे, बघूया किती वाजे आता दुसरी बस भेटते की नाही. मोस्ट ऑफ ती 7:45पर्यंतच एक लास्ट बस असते. तर ती बस पकडूनच जाईन. नाही तर ती नाही भेटली तर मग चुपचाप आपल्याला ऑटो करूनच जायची आहे. बघूया बस भेटते की नाही. मी तुमच्याशी नंतर बोलतो. आता जरा पळावं लागेल. नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. स्टेशनला आहे, गर्दी आहे, पब्लिक पळतोय पकडा ट्रेन पकडण्यासाठी. गर्दी तुम्हाला नंतर दाखवेन मी. सध्या मला पण लेट झालेला आहे. बाबूला पण बघायला त्याच्या डॉक्टरकडे गेली आहे, तर ती मी तिथेच जाऊन तिला भेटणार आहे डायरेक्ट. मम्मी बरोबर म्हणजे वैशिवर ती डॉक्टरकडे गेली. तिच्या कानाच्या मागे ना उभा आला आहे. तो उभा दाखवायला गेले डॉक्टरकडे. आणखी काल दिवसभर ती खाजवत होती, ती इचिंग होत होती तिला लिटरली. तर बघूया, बरं ट्रेन लागली आहे, तीच पकडेन मे बी मोस्ट ऑफ. गेला तर थोड्या वेळात.
स्टेशनला उतरलो आहे. ठाण्यावरनं पहिली एक AC, मी जेव्हा पोचलो तेव्हा ती AC ट्रेन होती, तर त्याला वेळ लागला. AC ट्रेनच्या नंतरची ट्रेन पकडली. अर्धा पब्लिक AC ट्रेनमध्ये चढत नाही कारण की TC असतो. तर मग नंतरच्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की मला हलाय डोलायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. आज ट्रेन खाली नव्हती कारण की AC ट्रेन गेल्यामुळे गर्दी वाढली होती. अर्धा पब्लिक चढत नाही AC ट्रेनमध्ये. ज्याला चढायचं असेल तोच चढतो, नाही तर चढतच नाही. बाकी नॉर्मल आपल्या लोकल ट्रेनमध्येच जातात. आता बघूया, बायकोचा फोन आलेला, बायकोशी बोललो. बायको बोलली तू डायरेक्ट घरीच आहे, आता येऊ नको, मी आता लिटरली निघते, लगेच थोड्या वेळात मी पण पोचेन, तू मग डायरेक्ट घरीच आहे, घरी भेटूया आपण. मग तुमच्याशी मी नंतर बोलतो. बाय बाय. स्टँडिंगच्या लाईनीत उभं राहून मला बसायला भेटलं आणि गर्दी बघा दाखवतो. दिसली बाबी, डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टर काय बोलले ए बाबी, डॉक्टर काय बोलले, डॉक्टरच्या मारी बाबे, बाबी काय बोलले डॉक्टर बाबी. ए शोंटुल्या, ए शोंटुल्या, बाबी काय तो, काय तो जस्ट भेटली मला, तलावला उतरवलं माझ्या बायको, हो ना. हो हो, आम्ही इकडे तिकडे फक्त बघतोय, फक्त बघणं चालू आहे, फक्त बघणं. नंतर बोलतो मी घरी, दमलो आहे, फ्रेश बिश होतो, जेवायला बसतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.